नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तेजस्विनी. आपले सर्वांचे एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक व्यवसायासंबंधी माहिती पाहणार आहोत. तर आज स्पिरुलिना शेती म्हणजे काय, त्यासाठी आवश्यक हवामान, तापमान, लागणारे साहित्य, शेती प्रक्रिया, काढणी बाजारभाव इत्यादी सर्व गोष्टींची अत्यंत सोप्या भाषेत माहिती समजून घेऊ. नेमके स्पिरुलिना म्हणजे काय? तर स्पिरुलिना हा सायनोबॅक्टेरियम नावाचा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो सामान्यतः निळा, हिरवा शैवाल म्हणून ओळखला जातो, जो ताजे तसेच खारट पाण्यात वाढतो. वनस्पतीप्रमाणेच ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे सूर्यप्रकाशापासून ऊर्जा निर्माण करते. हे उबदार पाण्याच्या अल्कधर्मी तलाव आणि नद्यांमध्ये वाढते आणि प्रथिने हा आहारातील महत्वाचा घटक आहे. हे प्रथिनांच्या सर्वोत्तम संभाव्य स्रोतांपैकी एक आहे. स्पिरुलिनामधील हे प्रथिन मानवी तसेच प्राण्यांच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणावर संस्कृती प्रणालीमध्ये व्यावसायिकरित्या घेतले जाते. स्पिरुलिनामध्ये 40 ते 80% प्रथिने असतात आणि त्याचा वाढीचा दर खूप जास्त असतो. त्यांच्या वाढीसाठी कमी पाणी, जमीन आवश्यक आहे आणि उष्णकटिबंधीय प्रदेशातील कोणत्याही हवामानात वाढू शकते. व्यावसायिक जलचरांमध्ये जसे की मासे, कोळंबी आणि पशुधन स्पिरुलिना एकंदर ओल्या किंवा वाळलेल्या स्वरूपात पूरक आहारातील घटक म्हणून वापरला जातो. स्पिरुलिना ही एककोशीय तंतुयुक्त निळ्या किंवा हिरव्या शैवाल आहे, जी वेगवेगळ्या घट्टपणाच्या सर्पिलमध्ये गुंडाळलेली असते आणि संख्या सुमारे 0.1 मिलीमीटर असते. पुरेशा प्रमाणात खनिजे असलेल्या वातावरणात ते उच्च पोषक घटकांसह न्यूक्लिक ऍसिडचे प्रमाण, जीवनसत्वे आणि खनिजांच्या उच्च सांद्रतेसह वेगाने वाढते. विकसनशील देशांमध्ये ते अन्न, खाद्य आणि इंधनांचा संभाव्य स्रोत म्हणून वापरले जाते. मानवी पोषणासाठी त्याची लागवड मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाण्यात आणि नियंत्रित परिस्थितीत केली जाते. तर ते सांडपाण्यामध्ये देखील उगवले जाते आणि जनावरांच्या खाद्यात वापरले जाऊ शकते. ओल्या किंवा कोरड्या स्वरूपात स्पिरुलिनाचा वापर मासे, कोळंबी आणि पशुधन यासारख्या व्यावसायिक मत्स्यपालनात आहारातील पूरक म्हणून केला जातो. स्पिरुलिना शेतीसाठी आवश्यक हवामान. स्पिरुलिनाच्या व्यावसायिक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पन्नासाठी योग्य हवामान असलेल्या भागात वाढ केली पाहिजे. उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय प्रदेश स्पिरुलिना वाढीसाठी योग्य आहेत. त्यासाठी वर्षभर सूर्यप्रकाशाची गरज असते. स्पिरुलिनाचा वाढीचा दर आणि उत्पन्न वारा, पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि सौर विकिरण यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. स्पिरुलिना शेतीसाठी आवश्यक तापमान. उच्च प्रथिनेयुक्त सामग्रीसह उच्च उत्पन्नासाठी 30 ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान चांगले असल्याचे सांगितले जाते. स्पिरुलिना 22 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमानात टिकू शकते, परंतु त्यातील प्रोटीनचे घटक आणि रंग प्रभावित होईल. जेव्हा तापमान 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असते तेव्हा कल्चरचे ब्लीचिंग होते आणि जेव्हा तापमान 20 डिग्री सेल्सिअस खाली असते तेव्हा स्पिरुलिना मरते. स्पिरुलिना शेतीसाठी लागणारी आवश्यक साधने आता पाहूयात. स्पिरुलिना सिमेंट किंवा प्लास्टिकच्या बनलेल्या मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढवले जाते. स्पिरुलिना हे कोणत्याही आकाराच्या टाकीमध्ये उगवले जाऊ शकते, परंतु टाकीचा आकार अंदाजे 10 बाय 5 बाय 1.5 फूट असावा. स्पिरुलिनाचे सर्वोत्तम उत्पन्न देण्यासाठी टाकीमध्ये पाणी काढण्यासाठी आणि पंप करण्यासाठी एका पंपची देखील आवश्यकता असेल. पंप हा 1000 लिटर पाणी कार्यक्षमतेने पंप करण्यास सक्षम असले पाहिजे, कारण टाकी 2 ते 3 फूट उंचीपर्यंत भरली जाईल. या व्यतिरिक्त विविध वाढते सशर्त मापदंड तपासण्यासाठी आपल्याला थर्मोमीटर, पीएच सेन्सर, एअर कॉम्प्रेसर इत्यादींची आवश्यकता असेल. योग्य कल्चर तयार करण्यासाठी युरिया, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम आणि फॉस्फरिक ऍसिड सारखी रसायने आवश्यक आहेत. उत्पादन सुकवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी जास्त उत्पादन झाल्यास ड्रायिंग रॅकची आवश्यकता असते. लागवड सुरू करण्यासाठी तुम्हाला 1 किलो मातृ स्पिरुलिना आवश्यक आहे. स्पिरुलिना शेती प्रक्रिया आता आपण समजून घेऊयात. स्पिरुलिना शेतीसाठी एक चांगली टाकी असणे ही पहिली गरज आहे आणि तुम्ही ती तयार करू शकता किंवा प्रक्रियेसाठी पूर्व इंजिनिअरिंग केलेली टाकी वापरली जाऊ शकते. यानंतर स्पिरुलिना कल्चर निर्माण करावे लागते आणि मुळात सर्व घटक मिसळून हे करता येते. सर्व रसायने 1000 लिटर पाण्यात मिसळली जातात.
मातृ स्पिरुलिना आणि खनिजे टाकीमध्ये सोडल्यानंतर 25 ते 30 मीटर लांब काठी वापरून पाणी 1 आठवड्यासाठी दररोज ढवळले पाहिजे. आता आपण स्पिरुलिनाची काढणी कधी व कशी करायची हे जाणून घेऊयात. टाकीमध्ये शैवाल एकाग्रता हा स्पिरुलिना काढणीचा निर्णायक घटक आहे. ते तयार होईल साधारणपणे बीज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी. शैवाल गोळा केले जातात आणि साध्या फिल्टरमधून काढली जातात. जे पाणी फिल्टर करतात ही स्पिरुलिना लागवडीच्या सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक आहे. गाळण्याची प्रक्रिया केल्यानंतर ओलावा कमी करण्यासाठी एकपेशीय वनस्पती मोठ्या भाराने दाबली जाते. उत्पादन यामुळे खूप कोरडे होते आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाऊ शकते, जे मशीनमध्ये केले जाते. पुढील प्रक्रियेमध्ये नळी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनद्वारे एकपेशीय वनस्पतीवर प्रक्रिया करणे समाविष्ट आहे आणि पुढील प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एकपेशीय पातळ पट्ट्या बनवल्या जातात. नूडलच्या आकाराची एकपेशीय वनस्पती एका स्वच्छ कापडावर ठेवली जाते आणि सूर्याखाली 2 ते 3 तास सुकवली जाते. त्यानंतर शेवाळाचे ग्राउंडिंग जसे पीठ तयार होते त्याच प्रकारे जसे स्पिरुलिना ग्राउंड आणि पावडर स्वरूपात बनवले जाते. ग्राउंड स्पिरुलिना पावडरची चाचणी केली जाते. स्पिरुलिनाची चाचणी प्रयोगशाळेमध्ये केली जाते, जिथे ते उत्पन्नासाठी पात्रता तपासतात आणि ते वापरासाठी सुरक्षित आहेत की नाही हे चिन्हांकित करतात. स्पिरुलिना हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे आणि त्याचे पौष्टिक मूल्य खूप लवकर निघून जाते, म्हणून ते योग्यरित्या संकलित केले जाते आवश्यक आहे. स्पिरुलिनाचा बाजारभाव थेट स्वतः विक्री केल्यास अंदाजे 5,000 ते 6,000 किलो बाजारात कुठेही विकले जाते. कंपन्या मार्केटमध्ये विकत घेण्यास तयार आहेत, तसेच लोकल मार्केटमध्ये विक्री करणे शक्य आहे. स्पिरुलिना शेतीसाठी बँक कर्ज व शासकीय योजना या शासनातर्फे प्रयत्न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते. तसेच पत पाहून बँक कर्ज उपलब्ध होऊ शकेल. सुरुवातीस 50,000 ते 1,00,000 खर्च करून उद्योग सुरू केल्यास जास्त फायदा होईल. महिला बचत गटाने एकत्र येऊन आपल्या राहत्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत सुद्धा छोटा प्रकल्प सुरू करता येईल. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हा उद्योग म्हणजे एक सर्वात मोठी संधी म्हणायला हरकत नाही. हा व्यवसाय सुरू केल्यास कमी भांडवल, कमी मनुष्यबळ, सोपे तंत्र आणि भरपूर नफा असे या व्यवसायाचे सूत्र आहे. तर अशा पद्धतीने आपण स्पिरुलिना शेती संबंधी परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या आपण कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा. अशीच शेती व शेतीपूरक व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.